नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग. आजचा आपला अभंग चाललाय 26वा. योगी शेण झाला तुझ वाचुनी विठ्ठला, योगी शेण झाला तुझ वाचुनी विठ्ठला, योग करिता अष्टांग तुझ विण शुका रोग, बैसला कपाटी रंभा लागे त्याचे पाठी, तई त्वाची सांभाळीला जेव्हा तुझ शरण आला, सांगोनी पुत्रा ते त्वाची छळीले कश्यपाते, अमराच्या राया म्हणे जनी सुखालया, अमराच्या राया म्हणजे जनी सुखालया, योगी शेण झाला तुझ वाचुनी विठ्ठला. शुकमुनी हे व्यासपुत्र असून ते जन्मतःच महाविज्ञानी आणि विरागी होते. त्यांनी अष्टांग योग साधना केली, पण त्या योग साधनेचा त्यांना क्षीणच झाला, कारण ती देवा वाचून विठ्ठला वाचून केली होती. म्हणून त्या अष्टांग साधनेचा त्यांना त्रासच झाला. त्यांचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने रंभेला पाठवलं, परंतु ते रंभेला भुललेच नाहीत आणि डोंगरदरी कपारी जाऊन बसले. त्यांना कळून आलं की फक्त योग साधना उपयोगाची नाहीये, तर त्या योग साधनेबरोबर ईश्वर भक्ती देखील हवी. तेव्हा ते ईश्वराला शरण गेले आणि तेव्हा परमेश्वराने शुकमुनींना तारलं. कश्यप ऋषींना दितीपासून दैत्य आणि अदितीपासून देवरूपी पुत्र झाले. दैत्यपुत्रांनी त्यांच्या कुटील कर्मांनी कश्यपांना त्रास दिला, म्हणून त्यांना यातना झाल्या, दुःख झालं. त्यावेळी अदितीच्या देवरूपी पुत्रांच्याकडून कश्यपाने दितीच्या दैत्यपुत्रांचा बिमोड केला. अशा प्रकारे हे परमेश्वरा, दुष्ट आणि सुष्टांचा खेळ तुझ्यामुळेच घडतो. देवांना आणि राक्षसांना खेळवणारा तूच आहेस. तू तर देवांचाही देव आहेस, असं जनाबाई म्हणतात. रोग म्हणजे त्रास, कपाटी म्हणजे दरी कपारी, अगराच्या रांगा म्हणजे देवांचा देव किंवा परमेश्वर. पुढचा अभंग आपण ऐकूया, 27वा. आळविता धाव घाली ऐसी प्रेमाची भुकेली, ते यशोदेच्या बाळा बरवी पाहत असे डोळा, विटेवरी उभा नीट केली पुंडलिके धीट, स्वानंदाचे लेणे ल्याली पाहून दासी जनी धाली, आळविता धाव घाली ऐसी प्रेमाची भुकेली. परमेश्वराची आळवणी अंतःकरणातून केली की तो लगेचच धावून येतो. जसं द्रौपदीचा धावा ऐकता श्रीकृष्ण प्रत्यक्ष चालेल. परमेश्वर माऊली ही अशा प्रकारे प्रेमाची भुकेली असते. तो हा पांडुरंग म्हणजेच यशोदेचा बाळकृष्णच आहे. यशोदेच्या डोळ्यांसमोर तो लहानाचा मोठा झालाय. त्या बाळकृष्णाला आनंदाने रात्रंदिवस पाहतच असायची ती. पांडुरंगाच्या दृढ भक्तिभावामुळे कर्तव्यपरायण असा पुंडलिक धीट झाला. त्यांनी पांडुरंगासाठी वीट पुढे सरकवली आणि त्या विटेवर आज तागायत पांडुरंग नेटकेपणाने उभा आहे. पांडुरंगाच्या भक्तिरसात मग्न असलेली दासी जनी जणू स्वानंदाचं लेणं ल्यालेल्या आहेत आणि त्यामुळेच त्या तृप्त आणि कृतार्थ झालेल्या आहेत. 28वा ऐकूया. स्तन पादयासी आली होती मावशी, तिच्या उरावरी लोळे विठो माझा क्रीडा खेळे, मेले मेले कृष्णनाथा सोडा सोडी रे अनंता, लिंग देह विरविरले जनी म्हणे या विठ्ठले, स्तन पाजयासी आली होती मावशी, स्तन पाजयाशी
आली होती मावशी. बाळकृष्णाला विषारी दुग्ध पान करवून त्याला जीवानिशी मारावं हा हेतू मनात ठेवून पुतना मावशी गोकुळात गेली. त्यावेळी पुतनेला खाली पाडून तिच्या छातीवर बसून दूध पिता पिता लोळत होता. जणू जनाबाईचा विठ्ठल खेळ खेळीत होता. दुग्धपानाला सुरुवात झाली, पण पुतना वेदनेने तळमळायला लागली, कळवळायला लागली आणि मेले मेले असं म्हणायला लागली. अरे अनंता, या वेदनेतून मला सोडव रे सोडव, असं म्हणून त्याला आळवायला लागली. जनाबाई म्हणतात, या कृष्णरूपी विठ्ठलाने तिचा लिंग देह म्हणजेच सूक्ष्म शरीर निष्प्राण केलं. त्याच्याबरोबर तिच्या सर्व वासनांचा निराश केला आणि तिला मुक्तीही दिली. पुढचा अभंग ऐकूयात आपण. 29वा. हो यशोदेचा हरी, गोपिकांची कृपा करी. वेणू वाजवितो हरी, सर्व देवांचा सहाय्यकारी. धावे धावे गाई पाठी, जनी म्हणे जग जेठी. अहो यशोदेचा हरी, गोपिकांची कृपा करी. अहो यशोदेचा हरी ह्याने गोपिकांवर फार मोठी कृपा केली. गोपी आणि श्रीकृष्ण यांची मधुरा भक्ती तर सर्वांना ठाऊक आहेच आहे. गोपिकांचं सर्वस्व म्हणजे श्रीकृष्णच असायचा. बासरी वाजवणारा हा बन्सीधर आणि त्याची बासरीच खरं तर भाग्यवान आहे. तेवढं त्या बासरीचं भाग्य आहे की ती श्रीकृष्णाच्या अधरावर असायची. त्या बासरीच्या सुरांनी सर्वांना हरवणारा हरी हा सर्व देवांना सहाय्य करणाराच होता. जनाबाई म्हणतात, अशा या जगजेठीने म्हणजेच या श्रीकृष्णाने गोपाळांच्या बरोबर गायीच्या मागे मागे पण धावत असायचा. पुढचा अभंग घेऊया. 30वा. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. संगेले कुरांचा मेळा, संगेले कुरांचा मेळा. निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी. पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी. बंका कडिये बरी, नामा करांगोळी धरी. जनी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा. विठो माझा लेकुरवाळा, संगेले कुरांचा मेळा. जनाबाई या अभंगातून माझा विठू लेकुरवाळा कसा आहे ते सांगतायत. याबद्दल त्या सांगतायत काय, माझ्या विठू बरोबर लेकरांचा मेळा आहे. माझ्या विठूच्या खांद्यावर निवृत्ती आहे, तर त्याने सोपानाचा हात धरलेला आहे. पुढल्या बाजूला श्री ज्ञानेश्वर चालत असून मागच्या बाजूने सुंदर अशी मुक्ताई चालते. गोरा कुंभार त्यांच्या मांडीवर आहे, तर चोखा मेळाही त्यांच्याबरोबर चालत आहे. बंका महार ह्याला तर माझ्या विठूने कडेवर घेतलेला आहे आणि नामदेवाची करंगळी धरून ते चालत आहेत. गोपाळ पांडुरंग त्यांच्या भक्तांचा सोहळा जणू साजरा करीत आहेत, असं गोपाळाबद्दल जनाबाई म्हणतायत. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.